प्राधिकरणाच्या नावाखाली एखाद्या अमुक व्यक्तीला तुम्ही या ठिकाणी चीफ म्हणून नेमणार. हर्षदीप कांबळेला इथे नेमण्याचं काय कारण आहे? त्याला इथे नेमण्याचं काय कारण आहे? मी एकेरी भाषेचा उल्लेख करतोय, माफ करा, पण माफी मागत नाही मी, जाऊ दे. कारण मी जर पुढचं सांगेल तुम्हाला तर तुम्हाला अगदी वाईट वाटेल. ज्या दिवशी 10 जूनला मंत्री महोदयांच्या बंगल्यावर बैठक झाली त्या ठिकाणी ट्रॅपिंग केलं भंतेंचं. हे ट्रॅपिंग आहे. तुम्ही पत्र पाठवता तुम्हाला मीटिंगला यायचंय म्हणून, आणि मीटिंगला ज्या दिवशी आमचे भंते जातात त्या दिवशी 50-60 लोक अजून तुम्ही आणून ठेवता अपमानित करायला. षडयंत्र त्या ठिकाणी झालं. आणि जे स्वतःला धम्माचे मोठे उपासक बनवून घेतात हे सनदी अधिकारी IAS लेवलचा हर्षदीप कांबळे त्या उपस्थित असतो. ज्यावेळेस भंतेजीला एकेरी भाषेमध्ये बोललं जातं त्यावेळेस तुला बोलता आलं नाही. टेक युअर वर्ड्स बॅक, शब्द मागे घ्या, विषय वेगळा राहिला. पण धम्माचे गुरु आहे, तुम्ही कोणत्या पद्धतीत बोलताय हे जर बोलले असते तर हर्षदीप कांबळेला खांद्यावर बसून इथून घेऊन वराड काढली असती पूर्ण. आणि म्हणून आम्हाला हर्षदीप कांबळे आणि प्राधिकरण दोन्ही नाही पाहिजे. हर्षदीप कांबळेंनी जावं, बिहारच्या विहाराला मुक्त करण्याचं मोठं आंदोलन लढावं. देशभरातले सनदी अधिकारी एकत्र करून लढा तिथे जाऊन, किंवा मग नागपूरचे सुरज भंते त्यांच्या सोबतीला जाऊन मदतीला लागत. कल्याणमध्ये ढवळाढवळ करू नका. कल्याणची 1 इंच पण जमीन आम्ही जाऊ देणार नाही. जे मिशनरी या ठिकाणी फाउंडेशन मध्ये राहून मिशन चालवत आहे तेच मिशनरी भंते सगळे या ठिकाणी पुढे पण मुद्दा ती धम्माचं काम पुढे प्रचार प्रसार करण्याचं करतात.